मैदान क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना नेहरू फ्रेंड्स विरुद्ध जुईनगर। तर आता या सामन्याची या ठिकाणी सुरुवात होते। प्रकाश कीपर नवस्का असा संघ आहे। आल्या आल्या या हंगामामध्ये पहिल्याच टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता, त्यांनी विजयी ट्रॉफी उचलली होती, तोच हा बोनकोडे संघ। वेद रायडर्स त्यांनी हेमंत साहेबांचे खरोखरच मनपूर्वक आभारी आहोत की त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे वैद्यकीय व्यवस्था केलेली आहे, ॲम्ब्युलन्स आहे। पहिला चेंडू आणि आडवा मारण्याचा प्रयत्न डाव्या एसटीच्या बाहेरून, दुसरा चेंडू जो टाकतात ते उजव्या एसटीच्या बाहेरून। अशा प्रकारे 2 अवांतर धावसंख्येने धावसंख्या मात्र इथे वाढतीये आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका डीप पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतो। नितीन चेंडू खाली येतात आणि 2 धावा मात्र सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातात काकडे यांच्या मार्फत। तर 4 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। एक चांगला क्रिकेटचा थरार व्हॉली बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट बोनकोडे संघ आपल्याला पाहायला मिळतो। या मोमेंटला देखील लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर तैनात होता, विकेट संपादन केलं आणि पहिला धक्का टीम व्हॉली बॉईज या टीमला। अप्रतिम दर्जाचा झेल सुधाकर यांच्या माध्यमातून टिपला जातो आणि पहिला धक्का व्हॉलीबॉल या टीमला, व्हॉली बॉईज या टीमला। बॅट्समन बाद झालेत, काकडे सर या ठिकाणी बाद झालेत। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। तर सगळ्या टीम व्हॉली बॉईज टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा, कारण विशेष पारितोषिक देखील आहेत आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं ही भूमिका भरपूर तेवढीच महत्त्वपूर्ण असेल। चांगला झेल गणेश यांच्या माध्यमातून देखील टिपला जातोय। नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा आणि टीम व्हॉली बॉईज आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा। या मोमेंटला देखील बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केल्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। तर प्रकाश शिंदे स्ट्रायकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतात। 4 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले, 8 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर सूचित केलाय। अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, कल्पकता भरलेला फटका, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला। आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 12 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात। पहिली मॅच जर आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये देखील खऱ्या अर्थाने 61 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं। पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका चांगला, बॉटमॅनचा चांगला वापर केला, हलक्यात आणि दिशा देणी। एक सिंगल फक्त पूर्ण झाल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 13 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात। खूप मोठा स्कोर उभारायचा आहे सध्याच्या घडीला। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम व्हॉली बॉईज या टीमला देखील 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई आयोजित शहरी विभाग हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा, पण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपल्या समोर विनंती करतोय।
शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. स्विच हिट केलाय. प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर भरपूर वेगाने धावला. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये प्रकाश सरप आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 15 धावा देखील धावफलकावर पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ झाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम व्हॉली बॉयज या टीमच्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे एक गडी बाद 15 रन 15 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 गोलंदाजीसाठी भरत नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केले. चला टीम बनकोडे संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला जातो. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग ही पूर्ण देखील तुम्हाला करायचे आहे. पंधरा धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या जर पहिल्या मॅचचा जर आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये पावरलेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा येताना देखील आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. परंतु या मॅचमध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं टीम व्हॉली बॉयज या टीमला आणि ते लक्ष सेट करण्यासाठी एक भरपूर चांगला संघर्षमय खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. नवी मुंबईमधील एक नामवंत क्रीडांगण 40+ क्रीडांगण 40+ वेलापूर क्रिकेट असोसिएशनचे क्रीडांगण. त्याच मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा देखील होताना आपण पाहिल्या आणि आज देखील एक मोठी स्पर्धा उद्या येताना आपल्याला पाहायला मिळते. या मैदानामध्ये अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर होती. कल्पकता भरलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 17 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर या मैदानाचा विचार केला ना तर समोरच्या दिशेने पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जोडला जाणारा लोकल ट्रेनचा रो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. आपल्या मागच्या बाजूला जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आपली नवी मुंबई शहराची ओळख परंतु नवी मुंबईचं मुख्यालय देखील आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेरीत हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ केलं पॉइंटच्या दिशेने. डी पॉइंटला फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 रनच्या साह्याने 19 रन्स देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि 3 रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक देखील प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज भरत. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. आतापर्यंत 21 कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये नाखवा यांनी 15 धावा खर्च केल्या. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये देखील जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होईल परंतु ते प्रयत्न रोखलेत गोलंदाजाने. लॉफ केला. फटका चांगला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर केला. मिड विकेटला फिल्डर तैनात होते परंतु 2 फिल्डरला 2 चेंडू चाललाय सर 4 रनसाठी. आणि 3 एक मोठा धमाकेदार स्ट्रोक आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने
25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. चांगली भूमिका प्रकाशजी सराफ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 25 रन 25 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ सेकंड ओव्हर कंप्लीट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न थोडासा फसला. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गणेश नामक गोलंदाजाला देखील इन्व्हाइट केलं. टीम बोनकोणे या टीमच्या माध्यमातून 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 26 रन 26. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले बॅट्समनला बोनकोडे टीमने. व्हॉली बॉईज त्यांच्या अगेन्स्ट बोनकोडे असा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. ग्राउंड नंबर 1 वर 24 इव्हेंटच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, तर सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. (28) 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्वीट, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक, लाजवाब. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे समोरच्या रेल्वे रुळावरून ज्या वेगाने ट्रेन जाते, पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली गोलंदाज गणेशने, परंतु या चुकीला माफी देणार नाही. बॅट्समन प्रकाशच्या बाट मधून येतोय. आणखीन एक प्रकाशनीय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 38
38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब बॅटिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्वपूर्ण असताना तीच भूमिका सध्याच्या घडीला बॅट्समन प्रकाश आपल्या टीमसाठी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम डेसले सर, आपलं देखील सरचे स्वागत असेल. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. रन आतापर्यंत होतात स्कोरबोर्डवर. एक चांगला स्टार्ट ज्या प्रकारे सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॅट्समन काकडे सर बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सर 4 रनसाठी येतोय. हा आणखी एक मोठा प्रहार चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावफलकाचा वेग भरपूर वाढताना आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या गोलंदाज नाकवा यांनी. स्पेल नंबर 2 मध्ये भरत यांच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये गणेश कुठेतरी थोडेसे महागडे ठरले आणि 19 रन तब्बल त्यांनी खर्च केल्या. स्पेल नंबर 4 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रकाश यांना इन्व्हाइट केलं जाते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप. जीवनामध्ये देखील भागीदारी भरपूर महत्वपूर्ण असते. क्रिकेटमध्ये देखील भागीदारी भरपूर महत्वपूर्ण असते आणि सध्याच्या घडीला पहिला विकेट गमावल्यानंतर व्हॉलीबॉल्स या टीमने संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल, कारण आजच्या अप्रतिम दर्जाची कामगिरी आतापर्यंत त्यांची राहिली. एक चांगली अष्टपैलू भूमिका त्यांची असते आणि मैदानाच्या चौफेरील मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे कल्पकता भरलेलं क्रिकेट ज्या प्रकारे असते तसे प्रात्यक्षिका त्यांनी आपल्या अफलातून खेळीने साकार केली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाजीच्या मार्कवर प्रकाश सरप आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल, परंतु समोरच्या दिशेने अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळालाय. भरपूर वेगवान स्ट्रोक खेळला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो तो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक आणि तो स्ट्रोक बॅट्समन गणेश यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत एक चांगला स्टार्ट त्यांनी निर्माण करून दिलाय व्हॉलीबॉईज या टीमला. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन्ही बॅट्समन एक चांगली सुरुवात करून दिली आणि सातत्याने अनेक मोठमोठे षटकार लगावण्याचा विक्रम देखील गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु स्विच हिट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 4.5 रनसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर षटकार आणि चौकारांची परिभाषा बोलली या दोन्ही बॅट्समनने. 52 धावा आतापर्यंत होतात. 52 रन. ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. प्रकाश सरप्पा देखील कुठेतरी थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळतात, कारण 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक चौकार धावफलकाची गती वाढवतो. प्रत्येक षटकार धावफलकाचा वेग वाढवताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आतापर्यंत 52 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 61 रनचं टार्गेट आपण पाहिलं, परंतु या सेकंड मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल असं प्रश्नचिन्ह देखील प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये निर्माण झालंय. पल्लू स्कूप या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सफल राहिला. बॅटच्या टॉयचा वेध घेतल्यानंतर एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रन पूर्ण केले आणि दुहेरी धावांचं रूपांतर तिहेरी धावांमध्ये झालं आणि 3 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत शेवटचे 3 चेंडू
शिल्लक आहेत. या षटकातले क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते. आपण पाहू शकतोय डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंगॉनच्या दिशेने देखील फिल्डर तैनात आहे. डीप पॉइंटला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. लॉंग लेगच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केलाय. परंतु आतापर्यंत एक चांगली कामगिरी मैदानाच्या चौफेरीनं राहिली. बॅट्समन प्रकाश यांचे देखील आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 32 रनवर आतापर्यंत खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन प्रकाश पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. ताकदीचा पुरेपूर वापर, तेवढीच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फेकी चांगली होती परंतु गॅदर खराब राहिले. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन गणेश यांनी प्रकाश यांना रोखलं, कारण विकेट राखणे भूमिका भरपूर इम्पॉर्टंट असेल या दोन्ही बॅट्समनसाठी. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 56 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. दोन बॉल देखील आतापर्यंत शिल्लक आहेत. एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने, परंतु लाईन चांगली होती. जी उंचीची मर्यादा होती ती मर्यादा देखील अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. फिल्डर तैनात होता लॉंग ऑफला आणि बॅट्समन गणेश यांची खेळी होते संपुष्टात. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा नाकवा त्या ठिकाणी तैनात होते आणि एक चांगला झेल नाकवा यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जी बहुत बहुत धन्यवाद. एक ओवर के लिए मैं क्षमा चाहता हूँ, आपको डिस्टर्ब कर रहा हूँ. पंचगनी 2024 जो हमेशा ये महाबलेश्वर में होती थी ये स्पर्धा, राहुल जी आपका मैं सहयोग जरूरी है, आप जाइए मत रुकिएगा. आपकी सुमधुर आवाज से हम भले बाकी थे सवेरे से बहुत अच्छा कमेंट्री किया आपने भी, लेकिन थोड़ा ब्रेक विराम देना चाहूंगा कि ये जो बल्लेबाजी की जोड़ी है ना वाशी वाली वॉइस, ये बहुत बड़ा एक प्लेयर है जो मैं उसे बहुत रिस्पेक्ट करता हूँ. और 40+ का एक वी में खेलने वाला एक 2-4 खिलाड़ी है, उसमें से प्रमुख खिलाड़ी है प्रकाश जी शिंदे. स्कोर कितनी 46 मोदी जी. 4 ओवर के समाप्ति में 56. तो गणेश ये भी बल्लेबाज आउट हुआ. पवेलियन जहां पहुंचा है वाशी वाली बॉयज हमेशा ही पंचगनी महाबलेश्वर में इनका जो स्तर रहता है बहुत ऊपरी स्तर पर रहता है. वेद राइडर्स बोनकोड़े. तर 56 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतात. एक दैदिप्यमान गोलंदाजी करावी लागेल, कारण आतापर्यंत 24 बॉलच्या समाप्तीनंतर अवघ्या 56 धावा आतापर्यंत जमवल्यात.
तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज संदीप या ठिकाणी सज्ज होतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रकाश आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी राहिली. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लाजवाब अप्रतिम ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 62 धावा. प्रकाश यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 39 39 रनवर आतापर्यंत आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आणि राहुल जी क्षमा चाहता हूँ, इतनी बढ़िया बल्लेबाजी हो रही है ना कि मन कर रहा है कि भाई कमेंट्री कर लूं. वेद राइडर्स की गेंदबाजी भी इसमें कोई कमी नहीं है, लेकिन जिस प्रकार की बल्लेबाजी प्रकाश कर रहे हैं वो सराहनीय तारीफ है. प्रकाश शिंदे जैसा नाम वैसा काम. मुंबई पुलिस के बहुत ही बड़े कर्तव्यदक्ष अधिकारी, लेकिन आज क्रिकेट की भूमिका में बहुत ही बड़े बॉलिंग ऑलराउंडर की भूमिका, लेकिन आज बैटिंग भी बहुत करिया. इस बार खेल दिया, गेंद जा रही विकेट की दिशा में, हालांकि गेंद स्पिन हुई है, गेंद बॉर्डर के बाहर. 4 रनों के लिए करारा शॉट प्रकाश के बल्ले से आता हुआ और एक चौका. 4 रनों के साथ रनों में बढ़ोतरी हुई है. स्कोरर का काम यहाँ पे काफी स्पीड से हो रहा है, बढ़ चुका है और ह्यूमिडिटी बढ़ी है, स्कोर भी बढ़ा है. सर स्कोर 66 6-6 આ 6-6 નથી બાપુ, આટલો 66 છે. એટલો બડા સ્કોર છો અને બલ્લેબાજ બી બટિયા બેટિંગ કરવાનો, ઘોઘડાનું ફાફડું બેટિંગ કરવાનો છે. બધું સારી બેટિંગ. પ્રકાશની બેટ ને ચાલશે ના એટલો દેખવાનું મન કરશે, પણ પ્રકાશ શિંદે જો ક્રિકેટર છે ને બાપુ એટલું મન में ભાવી જાય છે, આમાં કોઈ શંકા નથી. 66 43 धावांवर फलंदाजी करतो प्रकाश सर. क्या बात है सर. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी प्रकाश शिंदे सराच्या बॅटीतून येते आहे आणि याची डोळा पाहण्याचं भाग्य आज लाभलं. बऱ्याच वर्षानंतर अशी फलंदाजी बहरात येते प्रकाश सरांची, कौतुकास पात्र आहे. खूप सुरेख फलंदाजी. 66 तिकडे पुन्हा एकदा चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने, करारा शॉट, 4 रन. क्या बात आहे. असं वाटतंय धावसंख्या वैयक्तिक 46 आणि संघाची धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचल्या या चौकारानंतर. वैयक्तिक प्रकाश सर 47 धावांवर फलंदाजी करतायत. क्या बात है. नजाकत आहे. मैदानाचा प्रत्येक काना कोपऱ्याचा समाचार या फलंदाजाने घेतलाय. गोलंदाजाला कुठलंही या ठिकाणी वेळ दिला नाहीये. संदीप माझा गुणलेखकाची भूमिका पार पडतोय. खूप तरुण तडफदार आहे. कृष्णा वा आणि गोलंदाज आहे संदीप. पाहूया पुढचा चेंडू. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतकाच्या उंबरट्यावर जाऊन पोहोचलाय तो प्रकाश सर. डावखुरा फलंदाज याही वेळेला फटका जोराचा आहे. पाहूया काय होतंय. चेंडू जातो बॉर्डरच्या बाहेर. 6 धावा. हो क्या बात है. या पंचगणी महाबळेश्वर या 2024 या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रकाश शिंदे सराच्या फलंदाजीतून येतोय. वा सलामी आहे सर तुम्हाला 16 तोफ्याची. क्या बात आहे सर. अशाच फलंदाजीची अपेक्षा आम्हाला नेहमी आपल्याकडून असते. आज पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 76. क्या बात आहे प्रकाश सर. मंत्रमुग्ध करणारी वेद रायडरचा वेध घेताय. प्रत्येक चेंडूवर अक्षरशः हायलाइट तुटून पडतायत. मात्र हे विसरून चालणार नाही मित्रांनो. वेद रायडर कडे देखील फलंदाजाचा भरपूर मोठी लांब फळी आहे. ही मॅच 76 धावा धावसंख्यावर. संदीप तुमच्याकडे देखील फलंदाजी आहे, आम्ही विसरत नाहीये. सामना काट्याचा टक्कर होणार. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू, मिडांच्या क्षेत्रात चेंडू येतोय. एक धाव, थोडासा बंबल, दुसरा धावेचा प्रयत्न. आहा 2 धावा देखील पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 78. 78 ऑन बोर्ड. क्या बात है. आतापर्यंत नक्कीच हायेस्ट स्कोर असणार, यामध्ये कुठली शंका नाही. राहुल सर मी तुम्हाला परत या षटकानंतर घेऊन येतोय, कारण तुमचा आवाज देखील चांगला आहे, पण मला राहुल नाही क्षमा असावी. दरम्यान डॉट चेंडू, फलंदाज बाद माफ करा. 5 ओव्हरचा खेळ, षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 78. 79 धावांचं आव्हान आहे. प्रकाश शिंदे सर क्या बात है. पुन्हा एकदा you are the great gentleman played cricket today. That's why we proud of you sir. मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी मात्र आज या ठिकाणी गुन्हेगाराची भूमिका सर्व गोलंदाजाला दिली आहे. 79
मित्रांनो टाळ्याचा गजर झाला पाहिजे प्रकाश सरांसाठी. वा, ग्रेट बॅटिंग. बॉल घ्या, बॉल घ्या, बॉल घ्या, बॉल. तर या ठिकाणी एक महत्वाची अनाउन्समेंट येत आहे सन्मान्य मास्टर सरांकडून की त्या ठिकाणी सूचना आहे सर्व कर्णधारांना. आताच या ठिकाणी सूचना प्राप्त आहे की पंचगणी महाबळेश्वर जी स्पर्धा आहे ती वर्षभर जे खेळाडू या 40+ शहरी विभागामध्ये खेळलेले असतात केवळ अशांनाच या खेळाडूंनाच पंचगणी महाबळेश्वर या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठेवलेलं असतं हे सर्वांना माहिती आहे. आणि याची नोंद देखील मास्टरजींनी घ्यायला सांगितली. सर्व कर्णधारांना देखील लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहत असाल तर आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला सांगितलेली आहे. राहुलजी, मी आपल्याकडे येतो, प्लीज कृपा करून आपण यावं, आपलं स्थान आपण ग्रहण करावं. खूप खूप धन्यवाद आम्हाला बोलायला संधी दिलीबद्दल. 4+ आहेत कशाच्या? 4 धावा प्लस म्हणजे टोटल धावा कृष्णा 83 टार्गेट आहे. वेद रायडर्स फलंदाजाची मोठी भक्कम बळी आहे ती वेद रायडर्स कडे. व्हॉलीबॉल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला भूषण, गणेश चला थोडासा स्पीडअप करा प्लीज. प्रकाश सर, भूषण, व्हॉलीबॉल वाशी व्हॉलीबॉल साई सेट बघत धन्यवाद. आपण आम्हाला सहकार्य करा, वेळ दवरू नका, विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या टीम व्हॉलीबॉईज. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गणेश दादा आणि टीम टार्गेटचा जर विचार केला तर 83 रनचं टार्गेट. साहेब आहे लवकर लावा. गणेश, टाइम नाही आपल्याकडे यार, प्लीज.
तर चला टीम सानपाडा चला फिडिंग त्वरित लावून घ्या. तर गावदेवी टीमचे कॅप्टन आणि गोपी सानपाडा गावदेवी आणि गोपी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तर 83 रनचं टार्गेट गोलंदाज सज्ज होतात. पहिलाच बॉल फटका चांगलाय. अरुण यांच्या विरुद्धामध्ये स्ट्रोक केलाय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं परंतु फिल्डर फंबल झाल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. टीम व्हॉलीबॉल वाशी या टीमला 4 रन आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर विजय प्राप्त देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. चौकाराने स्कोरबोर्ड ओपन झाले टीम बोनकोडे या टीमचं. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. काऊ कॉर्नरला बॉल जज केला. उचलून फेकतील तत्पूर्वी एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक लाजवाब फेकी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला ज्या प्रकारे सर्व खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात ना, वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील यंगस्टर सारखे खेळ त्यांच्या या खेळीतून आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सरळ 6 रनसाठी आणखी एक धमाकेदार फटका हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक लॉफ्ट केलाय परंतु या मोमेंटला तर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सेकंड रन साठी कॉल.
एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने 18 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. रन आतापर्यंत होतात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि स्पेल नंबर 2 गोलंदाज नितेश काकडे. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. येस, इट इज अ सिक्सर. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गणेश यांच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल फक्त पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने 25 रन 25 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फिल्डर तैनात. टिपला हा झेल आणि बॅट्समन होतो विकेट. तर पहिला विकेट देखील गमावला टीम बोनकोडे टीम आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सरप्पा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. लॉफ केलाय लाजवाब. तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. फटका चांगला होता परंतु तेवढ्याच ताकदीच्या फटक्याला चांगलं प्रत्युत्तर दिलं फिल्डरने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26. अप्रतिम. स्टँड अँड डिलिव्हर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आजच्या दिवसातील सर्वात देखणा नजाकत भरलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळेल.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन, 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 51 रनची गरज. येणारे 18 बॉल आणि 51 धावा. येणारे 18 चेंडू आणि अजून 51 धावांची गरज. गोलंदाजीसाठी गणेश यांना इन्व्हाइट केला. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे प्रकाश सरप्पा. अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला जरूर मिळालाय. चेंडू चाललाय, हार मांडण्यासाठी बोनकोडे संघ देखील तयार नाही. प्रकाश सरप्पा यांच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. सर्वसाधारणसाठी षटकार आणि समीकरण बदललंय. येणारे 17 बॉल आणि आता मात्र 45 रनची गरज. 17 चेंडू आणि 45 रनची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक दुसरा प्रकाश इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय. येणारे 16 चेंडू आणि आता मात्र 39. 16 चेंडू आणि 39 रनची गरज. तर चला नेक्स्ट मॅच गोपी 11. तर जशी मॅच संपेल गोपी 11 टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. सामन्याचे चित्र बदलवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अजून एक आणखीन 2 जर षटकार आले ना तर या मॅच मध्ये रंगत देखील निर्माण होईल. बोनकोडे संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रकाश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 बॉल मध्ये 3 मोठे प्रहार. हा षटकार पाहायला मिळतोय. 50 रन या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने पूर्ण होतात आणि सामन्याचं चित्र बदललंय. येणारे 15 बॉल आणि आता मात्र 33 रनची गरज. पंधरा बॉल आणि 33 रनची गरज अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा प्रकाशच्या बॅटमधून सलग 4 बॉल मध्ये 4 मोठे धमाके. जर या 2 बॉल मध्ये 2 षटकार जर लगावले तर आज एक नवा विक्रम या बेलापूर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर प्रकाश सरप्पा याचं नाव मात्र खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षरामध्ये मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सलग 4 बॉल मध्ये 4 षटकार जरूर लगावलेत आतापर्यंत प्रकाश सरप्पा यांनी. हार मानण्यासाठी तयार नाहीत. येणारे 14 बॉल आणि आता मात्र 27 रनची गरज. सामन्याचं चित्र जरूर बदलत गेलं. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे हा क्रिकेट आणि क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं प्रकाश सरप्पाने. ज्या प्रकारे 4 बॉल मध्ये 4 मोठे फटके खेळले, 4 षटकार लगावले आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. येणारे 14 बॉल आणि आता मात्र 26 रनची गरज. 14 चेंडू आणि 26 धावा. 14 बॉल आणि 26 रन. या मोमेंटला पुन्हा एकदा 5 बॉल मध्ये 5 षटकार. प्रकाश सरप्पा इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना येणारे 13 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज.
जर या बॉलवर षटकार आला तर 6 बॉलमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम आज मात्र प्रकाश सरप्पा यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मायबाप प्रेक्षकाची प्रतीक्षा वाढली की या बॉलवर काय होईल. गेल्या अनेक वर्षाचा अनुभव तो अनुभवपणाला लावत असताना प्रकाश सरप्पा या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी जरूर आहे. टिपला हा झेल आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतो. प्रकाश सरप्पा चांगली इनिंग मात्र जरूर खऱ्या अर्थाने पेश होताना आपल्याला पाहायला मिळाली. आपण जर पाहिलं ना तर हेमंत सर 18 बॉलमध्ये 51 धावा पूर्ण करायच्या होत्या, परंतु एक लाजवाब इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 31 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि समीकरण बदलला येणारे 12 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी मात्र जरूर गाठावी लागेल टीम बोनकोड 40+ या टीमला. येणारे 12 बॉल आणि 20 रनची गरज. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. प्रकाश सरप्पा एकदा जोरदार टास झाला पाहिजे. बॅट्समन प्रकाश सरप्पा यांच्यासाठी 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावले. असं एक नवीन विक्रम याच मैदानामध्ये. सुनील यांना कमबॅक करायचं असेल या मॅच मध्ये तर धावा रोखाव्या लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील. 12 बॉल 20 रनची गरज असताना एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सामन्याचे चित्र बदलले. 11 बॉल आणि 19 रनची गरज. अजूनही मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकते जर गोलंदाज सुनील यांनी जर विकेट प्राप्त केला, कारण प्रत्येक विकेटसाठी भरपूर तळमळ करावी लागेल गोलंदाजाला. परंतु या बॉलवर लॉफ केलाय, फटका चांगला आहे. झेलची संधी टिपला हा झेल आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणखीन एक नवीन ट्विस्ट. नितीन मात्र कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगला झेल या ठिकाणी टिपलाय. येणारे 10 बॉल आणि 19 रनची गरज. तर 10 चेंडू आणि तर स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर फटका चांगला आहे. या मॅच मध्ये कमबॅक करणारा हा स्ट्रोक 6 रनचा जो हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि तर बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवा. आणखीन एक मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. झेलची संधी परंतु टिपला हा झेल. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण केली जाते व्हॉलीबॉल्स या टीमच्या माध्यमातून. सुदीप तो त्या ठिकाणी तैनात होते. तर न्यू बॅट्समन मोरे
येणारे 8 बॉल आणि 13 रनची गरज. या 2 बॉल वर देखील या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतात. उलटाच पद्धतीचा हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे, परंतु रन मिळतील 6 आणि या मॅच मध्ये कमबॅक निर्माण केले. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 7 रनची गरज. 7 रन. येणारे 7 बॉल आणि 7 रन. कोणताही क्षणी खेळ बदलू शकतो, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही मात्र जरूर करावी लागते. तर मलेकर सर, आपण टॉस साठी या ग्राउंड क्रमांक 2 मध्ये या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 2 फिल्डरला प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये राहावं लागतंय. सामन्याचं चित्र बदललं आणि आता मात्र येणारे चेंडू आहेत 6 आणि 1 रनची गरज. क्रिकेट असा खेळ आहे की 1 बॉल मध्ये 6 रन होतात, परंतु कधी कधी 6 बॉल मध्ये एकही धाव होत नाही. याच खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि सध्याच्या घडीला दोन्ही टीमवर दबाव असेल, कारण कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. जर व्हॉलीबॉल्स वाशी या टीमला आतापर्यंत या चालू इनिंग मध्ये 11 षटकार आले बोनकोडे टीमच्या बॅट्समन कडून. गोलंदाज सज्ज होतात. आडव्या बॅटने स्ट्रोक केला आणि सामना जिंकलाय. अवघ्या 25 बॉल मध्ये या 83 रनचं टार्गेट पूर्ण केलं टीम बोनकोड या टीमने. हार्डलक टीम व्हॉलीबॉल्स वाशी टीम, आपण चांगला खेळ केला, त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल 40+ मास्टर नवी मुंबई क्रिकेट यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. तर या सामन्याचा हिरो ठरले प्रकाश सरप. आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. गोपी 11 फील्डिंग हवा प्लीज. प्रकाश सरपा, प्रकाश सरपा. गोपी 11 लवकर फील्डिंग हवा यार. गणेश ये इकडे, पाणी ठेवलं तुझ्यासाठी. ग्लुकॉन डी पण ठेवलं इकडे. प्रकाश सरप्पा मॅन ऑफ द मॅच.